नमस्कार शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पीक सिरीज मधला आजचा हा आपला दुसरा दिवस आहे आणि आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत की आपले टोमॅटोचे रोपे लवकरात लवकर सेट होण्याकरता आणि आपल्या टोमॅटोच्या रोपांमध्ये मर होऊ नये यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर या सिरीजचा पहिला भाग पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो भाग नक्की पहा. त्याच्या माध्यमातून तुमचा फायदा नक्कीच होईल. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये टोमॅटो पिकासंदर्भातील संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत राहील. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की आपले टोमॅटोचे रोपे लवकरात लवकर सेट होण्यासाठी आपल्याला पहिली काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर आपल्याला पहिली उपाययोजना करणं गरजेचं आहे ती म्हणजे ड्रिंचिंग घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही घेतलेलं आहे तरी आमची रोपे सेट होत नाहीयेत, तर आपण जी सांगतोय त्याच ड्रिंचिंग तुम्ही घ्या. कारण की आपण जी औषधं सांगतो, आपण जी खतं प्रिपेअर करतो ती चांगल्या कंपनीची असतात आणि त्यामुळे तुमच्या पिकाला डायरेक्ट फायदा त्याचा होत असतो. त्यामुळे आपण जे सांगतोय तेच फॉलो करा. 100% तुम्हाला चांगलं उत्पादन आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपण काढून देऊयात. त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम घ्यायचं काय आहे तर 19-19-19 NPK 2 किलो प्रति बॅरल करिता हे लक्षात घ्यायचं आहे. तर 19-19 ने काय होतं तर आपल्या झाडाची तिन्ही प्रकारे ग्रोथ होत असते. NPK नत्र स्फुरद प्लास म्हणजे फुटवाही होत असतो, खोडही जाड होत असतं आणि आपल्या झाडाचा शेंडा जो आहे तो चालण्यास मदत होत असते. त्यामुळे ट्रेंचिंग मध्ये पहिला घटक काय घ्यायचा आहे तर 19-19-19 2 किलो प्रति बॅरलसाठी. त्याचबरोबर आपल्याला त्यासोबत काय घ्यायचं आहे तर ह्युमिक 98% मधलं ज्यामध्ये ह्युमाइट घटक असलेलं तुम्हाला घ्यायचं आहे ते 100 ग्रॅम प्रति बॅरलसाठी तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल आमच्याकडे किलो मध्ये ह्युमिक मिळतं तर आम्ही 100 ग्रॅम कसं घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की ह्युमिक हे चांगल्या कंपनीचंच घ्यायचं आहे. प्राची ॲग्रोज तुम्ही ह्युमिक 98 नक्की वापरा, तुम्हाला चांगला रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डॉक्टर बीटी गोरे यांनी जसं सजेस्ट केलेलं आहे की सोलवंट शिवाय ह्युमिक वापरणं म्हणजेच आपल्या खत, आपली माती, आपलं पैसा घालून आपली खतं जी आहेत ती वाया घालवण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला जर सोलवंट शिवाय ह्युमिक कोण दुकानदार देत असेल तर ते तुम्ही नक्की वापरूच नका, कारण त्याचा रिपोर्ट तुम्हाला काहीच येणार नाही. तुम्ही ह्युमिक 98% आणि ज्याच्यासोबत सोलवंट येईल असंच ह्युमिक वापरा. आपलं प्राची ॲग्रोचं ह्युमिक 98 हे जबरदस्त आहे. ते देखील त्याच्यासोबत सोलवंट येत असतं, ते देखील तुम्ही वापरून नक्कीच पहा. त्याचबरोबर तिसरा आपल्याला घटक यामध्ये काय घ्यायचा आहे तर थायपोनेट मिथाईल हा घटक असलेला रोको पावडर तुम्हाला घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या झाडांची सुरुवातीच्या काळामध्ये जी होणारी मर आहे ती आपल्याला रोखण्याकरिता हे आपल्याला रोको पावडर घ्यायचं आहे. प्रति बॅरलसाठी तुम्हाला 250 ग्रॅम पावडर वापरायची आहे. तर ही पहिली ड्रिंचिंग तुम्हाला घ्यायची आहे. जर तुम्ही रोपे लागवल्यानंतर तिसऱ्या दिवशी ही ड्रिंचिंग घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची रोपे लवकरात लवकर सेट होतील आणि तुमच्या रोप सेट झाल्यानंतर त्यांची ग्रोथ चांगल्या प्रमाणात होत असेल. दुसरी ड्रिंचिंग आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे 1261 NPK मधले 1261 NPK मध्ये हे दुसरा घटक आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या रोपांची वाढ होईल आणि चांगले फुटवे यामध्ये तुम्हाला आपल्या पिकामध्ये, आपल्या टोमॅटोमध्ये आपल्याला झालेले पाहायला मिळतील. त्याचबरोबर त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ऑक्सिक्लोराइड घटक असलेलं ब्लू कॉपर यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. तर क्रिस्टल कंपनीचं हे येतं, ब्लू कॉपर अनेक कंपन्यांचे वेगवेगळे असतात, पण तुम्ही चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरा, तुम्हाला चांगला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. तर ब्लू कॉपर घेतल्याने तुम्हाला काय फायदा होईल तर जी रिंग पडत असते टोमॅटोच्या आपल्याला खोडाला ती रिंग पडत नाही. त्याचबरोबर आपल्या टोमॅटोची रोप यांची जे आहे ते मर होत नाही. त्यामुळे तुम्हाला ब्लू कॉपर 500 ग्रॅम प्रति बॅरलसाठी तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर तिसरा घटक यामध्ये काय घ्यायचा आहे तर फास्ट रिझल्ट प्रति बॅरलसाठी तुम्हाला 1 लिटर घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या पिकाची वाढ थांबणार नाहीये. तुमच्या पिकाला जे असंख्य फुटवे जे आहेत ते येणार आहेत आणि पिकाची सेट होण्यास मदत होत असते, ते म्हणजे फास्ट रिझल्ट तुम्ही घ्यायचं आहे 1 लिटर. तर या 2 ड्रिंचिंग तुम्ही नक्कीच घ्या, जेणेकरून तुमची रोपे लवकरात लवकर सेट होतील आणि रोपांमध्ये मर होणार नाहीये. आणि रोप जर तुम्हाला वाटत असेल की फवारणी कोणती घ्यायची तेही सांगा. तर फवारणीमध्ये तुम्हाला काय घ्यायचं, वातावरणाच्या बदलानुसार आपल्याला फवारणी घेणं गरजेचं असतं, पण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही साप पावडर घ्यायची आहे. सुरुवातीच्या काळामध्ये किमान 4-5 पंप लागत असतील तरी देखील तुम्हाला साप पावडर घ्यायची आहे 2.5 ग्रॅम प्रति लिटरसाठी. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यासोबत घ्यायचं आहे ओके, हे जबरदस्त टॉनिक आहे, ज्याच्यामुळे तुमच्या पिकाची वाढ ही देखील होत असते आणि मुळांची वाढ होत असते. म्हणजे आपण ड्रिंचिंग मधून ह्युमिक असतो आणि वरून ओके फवारेल तर डबल डोस आपल्याला ह्युमिकचा बसत असतो. त्याचबरोबर फुलविक असेल, सीविड असेल याचा देखील डबल डोस आपल्या पिकाला बसत असतो. त्यामुळे तुम्हाला फवारणीमध्ये ओके घ्यायचं आहे
250 ml प्रति लिटर प्रमाणे. त्याचबरोबर तिसरा घटक आपल्याला यामध्ये काय घ्यायचा आहे तर 1261 आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या टोमॅटोमध्ये चांगले फुटवे होतील आणि आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होईल. तर शेतकरी मित्रांनो, ह्या आपल्या आपण पाहिलं की दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतोय की आपल्याला कोणती ड्रिंचिंग घ्यायची आणि कोणती फवारणी घ्यायची, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि आपले पीक एकदम जबरदस्त सेट होईल. या दोन गोष्टी तुम्ही नक्की करा. आणि आता आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की आपल्या टोमॅटो पीकमध्ये चांगली फुलधारणा होण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असल्यास आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागामध्ये यायला विसरू नका. त्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फुलकळी, फुल सेटिंग आणि चांगल्या फुटव्यांकरिता आपल्याला कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे.